Good morning, all of you. The last point uh, in last lecture, which is basic commands in Linux. So in last lecture, the command which is already completed, which is PWD. Okay, that is PWD means print working directory. Okay, so it is used to find out the path where the user can do the work. म्हणजे युजर कुठे वर्क करत आहे तर त्याची डिरेक्टरी फाइंड आउट करायची असेल तर त्याच्यासाठी PWD ही कमांड यूज केली जाते. ओके, सो after that the next command which is in basic commands, which is mkdir. So mkdir mkdir command is used for making a directory. Okay, so suppose you want to create a directory, then making mkdir command is used. So there are both options, that is graphical user interface as well as command line interface. So graphical, I am showing you first of all graphical user interface, and after that how the command line interfaces work. So in Linux there are both interfaces are available, that is GUI and CLI. Just wait for a minute. Okay, see, so this is the user's home directory where user create a document or any of the folder. Folder means a directory. फोल्डरलाच आपण डिरेक्टरी असं कॉल करतो. म्हणजे हा जो काही युजरचा फोल्डर आहे किंवा युजरला जी काही डिरेक्टरी क्रिएट करून दिलेली आहे ऑलरेडी सिस्टीमने, तर त्याच डिरेक्टरीमध्ये फक्त युजर काय करू शकतो, फोल्डर क्रिएट करू शकतो. आता बघा ह्याच्यामध्ये हा जो काही कम्प्युटर फोल्डर आहे तर त्याच्यामध्ये हा क्रिएट फोल्डर ऑप्शन डिसेबल आहे, म्हणजे याच्यामध्ये युजर डिरेक्टरी क्रिएट करू शकत नाही. आता ही फाईल सिस्टीम आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा हा क्रिएट फोल्डर ऑप्शन काय आहे, डिसेबल आहे. कारण का, तर याच्यामध्ये हे फक्त सिस्टीमने जनरेट केलेले फोल्डर्स आहेत आणि त्याच टाईपचा डेटा त्या प्रत्येक फोल्डरमध्ये जाऊन काय होत असतो, स्टोअर होत असतो. आता टेम्पररी फाईल्स असतील तर या TMP फोल्डरमध्ये स्टोअर होतात. मग मीडिया फाईल्स असतील तर या मीडिया फोल्डरमध्ये जाऊन स्टोअर होतात. मग याच्यामध्ये आपण कोणत्याही याच्यामध्ये एखादी फाईल किंवा दुसरा फोल्डर क्रिएट करू शकत नाही. जसं आपण विंडोजमध्ये कुठेही फोल्डर क्रिएट करू शकतो. म्हणजे जर मला वाटलं डेस्कटॉपला मला न्यू फोल्डर क्रिएट करायचे तर मी डिरेक्टली न्यू फोल्डर इथे क्रिएट करू शकते. सिरीज न्यू फोल्डर डिरेक्टली इथं क्रिएट झालेला आहे विंडोजमध्ये. पण लिनक्समध्ये तसं नाहीये, आपण कुठेही कोणताही फोल्डर क्रिएट करू शकत नाही. तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला तो ऑप्शन इनेबल कुठे असतो, तर जो काही युजर आहे सिस्टीम मध्ये क्रिएट केलेला, म्हणजेच जो कम्प्युटर किंवा ऑपरेटिंग सिस्टीम हँडल करणार आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला दोन पार्ट्स असतात, ऍडमिनिस्ट्रेटर आणि युजर. ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे त्याच्याकडे पूर्ण ऑथॉरिटीज असतात आणि युजर फक्त काय करत असतो, तर तो ती कम्प्युटर सिस्टीम यूज करत असतो. तर जो काही युजर असेल तर त्या युजरला एक होम डिरेक्टरी अलोकेट करून दिलेली असते आणि युजर ज्या काही फाईल्स क्रिएट करेल किंवा फोल्डर्स क्रिएट करेल, डिरेक्टरीज क्रिएट करेल, तर तो त्या फक्त होम डिरेक्टरीमध्ये क्रिएट करू शकतो. सी दिस अँड इन दॅट ओनली दीज ऑप्शन्स आर अवेलेबल. म्हणजे याच्यामध्ये या टाईपचे फोल्डर्स ऑलरेडी याच्यामध्ये काय असतात, क्रिएट असतात. सपोज आय वॉन्ट टू क्रिएट अ न्यू फोल्डर or a new directory, then I am click on this create folder option. Just right click and create folder. Okay, and give a name.
फर्स्ट अंडरस्कोर dir. मी एक नाव दिलेलं आहे याच्यामध्ये फर्स्ट अंडरस्कोर फर्स्ट डॅश dir. ओके, so again I'm opening or I'm creating the another directory in this folder by using command line. Okay, this is a graphical user interface. Graphical user interface म्हणजेच काय, तर मी डिरेक्टली राईट क्लिक केलं, क्रिएट फोल्डर, आणि त्याच्यामध्ये त्याचा फोल्डर क्रिएट केला नेम रिप्लेस करून. ओके, सो आता मला काय करायचं आहे, तर कमांड लाईन इंटरफेस थ्रू डिरेक्टरी क्रिएट करायची. सो फॉर दॅट ओपनिंग टर्मिनल, म्हणजे टर्मिनल ओपन करायचं आहे याच्यामध्ये. सो जस्ट चेक वेअर आर यू, म्हणजे तुम्हाला बघायचं आहे की तुम्ही कोणत्या डिरेक्टरीमध्ये वर्क करत आहात. सी दिस /home/cslab/desktop. डेस्कटॉप वरती तुमचा जो काही फोल्डर आहे CS लॅब, तर त्याच्या होम डिरेक्टरीमध्ये आहात बघा. सी डेस्कटॉप, देन CS लॅब अँड इन होम. सो आय एम इन दिस folder. So here I want to create a directory. So give a name just like mkdir second dash dir. ओके, मी फक्त इतकंच याच्यामध्ये कमांड प्लेस केलेली आहे आणि प्लेस एंटर. ओके, आता याच्यामध्ये बघा डिरेक्टरी कुठं क्रिएट झाली, सेकंड डॅश dir. आता मला इथे नको आहे, तर मला कशामध्ये होतं, तर या CS लॅब मध्ये हवं होतं. लक्षात आलं? मग मला काय करावं लागेल, तर त्याच्यामध्ये सीरीज मी कमांड कोणती यूज केली, cd डॉट डॉट. आता हे cd डॉट डॉट काय आहे, तर चेंज डिरेक्टरी. आता याच्यामध्ये मी डेस्कटॉप इथं घेतलेलं होतं, त्यामुळे तो डेस्कटॉप वरती हा फोल्डर इथे डिरेक्टली क्रिएट झाला. मला काय करायचं आहे, तर हा नको आहे, मी कट करून टाकला फोल्डर. ओके, otherwise for that use a command which is rmdir. Okay, so check this pwd home CS lab and desktop. So I want to create mkdir, but I am in desktop, म्हणजे मी या डेस्कटॉप फोल्डर वरती आहे किंवा या पाथ वरती आहे. तर मला फक्त CS लॅब या डिरेक्टरी, म्हणजे होम मध्ये जी काही CS लॅब आहे, तर त्याच्या अंडर मला डिरेक्टरी क्रिएट करायची. त्यामुळे मी काय केलं, cd डॉट डॉट, म्हणजे तुम्हाला एक जर फाईल रिव्हर्स यायचं असेल किंवा बॅक यायचं असेल, तर त्याच्यामध्ये cd डॉट डॉट यूज केलं जातं. आणि आता तुम्ही pwd बघू शकता, /home/CS लॅब, म्हणजे एक डिरेक्टरी आपण मागे आलेलो आहोत त्याच्यामध्ये. आणि जर त्याच्यामध्ये चेंज डिरेक्टरी, म्हणजे एक नेक्स्ट पुढे जायचं असेल, तर त्याच्यामध्ये त्या फाईलचं किंवा त्या डिरेक्टरीचं नाव इथं यूज करावं लागतं. सो फर्स्ट ऑफ ऑल चेक mkdir कमांड. आय एम क्रिएटिंग दिस सेकंड डिरेक्टरी इन CS लॅब फोल्डर. सो इथे डिरेक्टरी क्रिएट केलेली आहे. आता आपण इथे जाऊन बघायचं आहे की डिरेक्टरी क्रिएट झालेली आहे का. ओके, जस्ट सी that second dir directory is created here. See this second dash dir. This directory is created here by using command line. आपण कमांड लाईनचा यूज करून याच्यामध्ये ती डिरेक्टरी काय केलेली आहे, क्रिएट केलेली आहे. ओके, सो mkdir, then rmdir. rmdir is used for removing a directory. डिरेक्टरी जर रिमूव्ह करायची असेल, तर त्याच्यासाठी rmdir ही कमांड काय करावी लागते, फायर करावी लागते. मग याच्यामध्ये तुम्ही डिरेक्टली फाईल काय डिरेक्टरी काय करू शकता, रिमूव्ह करू शकता. अदरवाइज यू कॅन यूज rmdir कमांड टू रिमूव्ह अ पर्टिक्युलर डिरेक्टरी. ओके, सो rmdir करताना काय करायचंय, तर rmdir स्पेस डिरेक्टरी नेम. सपोज आय वॉन्ट टू डिलीट सेकंड डॅश dir, दॅट डिरेक्टरी इज गोइंग टू डिलीट. ही डिरेक्टरी इथून काय झालेली आहे, डिलीट झालेली आहे. सी दिस सेकंड डॅश dir इज डिलीटेड फ्रॉम दिस CS लॅब मेनू. म्हणजे CS लॅब मधून सेकंड डॅश dir ही डिरेक्टरी काय झालेली आहे, डिलीट झालेली आहे. So these are the two options, that is mkdir for making a directory and rmdir for removing a directory. Okay, suppose you want to create multiple directory at the same time, then there is also possible to create a
multiple directories. Okay, so see this. I am creating these 4 directories having a name ICS1, ICS2, ICS3 and ICS4 in a one line. See this, our query is executed successfully. ही सुद्धा query काय झालेली आहे, successfully execute झालेली आहे. आता बघा, check this. These directories are created here, that is ICS1, ICS2, ICS3 and ICS4. Okay, so या टाइप मध्ये आपण हे at a time create करू शकतो, multiple directories. Then like that we also delete the multiple directories at a same time. म्हणजे सेम टाइमला आपण या डिरेक्टरीज काय करू शकतो, यूज करू शकतो. ओके, तर आता मला काय करायचं आहे, तर आता मी कोणत्या डिरेक्टरीमध्ये वर्क करत आहे, तर जशी pwd/home/cslab म्हणजे या डिरेक्टरीमध्ये वर्किंग करत आहे. पण मला काय करायचं आहे, तर ऍक्च्युअली एका पर्टिक्युलर फाईलमध्ये डेटा स्टोअर करायचे. आता ही जी काही ICS1 आहे, तर या ICS1 मध्ये मला जे काही मी वर्किंग करेल किंवा ज्या काही फाईल्स क्रिएट करेल किंवा डिरेक्टरीज क्रिएट करेल, तर मला या ICS1 मध्ये माझं वर्किंग करायचं आहे. मला फाईल क्रिएट करायची आणि त्या फाईलमध्ये डिरेक्टरीमध्ये स्टोअर करून ठेवायचे. तर मला काय करावं लागेल, तर मला त्याच्यामध्ये आता वर्किंग डिरेक्टरी कोणती आहे, तर CS लॅब आहे. म्हणजे मी काही जर केलं तरी ते या फोल्डरमध्ये स्टोअर होणार आहे. पण मला इथं व्हायला नको आहे, तर कुठं व्हायला हवं, तर याच्यामध्ये हा जो काही ICS1 नावाची डिरेक्टरी आहे, तर त्याच्यामध्ये व्हायला हवं. तर त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, तर डिरेक्टरी चेंज करावी लागेल. तर त्याच्यासाठी कमांड कोणती यूज केली जाते, तर CD. ओके, अँड आय एम ओनली प्लेसिंग CD ICS1. सी दिस. याच्यामध्ये जर त्याच्यामध्ये काही एरर दाखवली नाही, नेक्स्ट प्रॉम्प्ट आला, तर समजायचं की त्याच्यामध्ये क्वेरी सक्सेसफुली एक्झिक्यूट झालेली आहे. So I'm typing CD space ICS1. That means I'm given here the directory name that I want to change. And after that, check the working directory. See this, I'm entering it here in ICS1. मी ICS1 मध्ये एंटर झालेले आहे. आणि इथं जर मला हवं असेल तर मी अगेन डिरेक्टरी क्रिएट करू शकते किंवा एखादी फाईल क्रिएट करू शकते. आता फाईल कशा क्रिएट करायच्या आहेत हे तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये आहे, की तुम्हाला कमांड कोणती यूज करायची आहे किंवा डिरेक्टली तुम्ही ते ग्राफिकल युजर इंटरफेस थ्रू सुद्धा डॉक्युमेंट क्रिएट करू शकता. ओके, सो दिस इज लाईक दॅट. सपोज यू वॉन्ट टू चेंज अ डिरेक्टरी चेंज करायची असेल तर तुम्ही या टाइप मध्ये यूज करू शकता. आता मी फक्त याच फोल्डरमध्ये, आता ह्या CS लॅब मध्ये मी कोणतं घेतलं, तर ICS1 मध्ये घेतलं. आता तुम्हाला जर ICS2 मध्ये जायचं असेल तर तुम्ही डिरेक्टली जाणार नाही. चेक करा इथे कसं होईल. आता ही ICS2 ही दुसरी डिरेक्टरी आहे CS लॅब मध्ये. ओके, तर CS लॅब मध्ये असल्यामुळे काय होणार आहे, तर याच्यामध्ये डिरेक्टली जाणार नाही तुम्ही. मी जर इथे CD स्पेस ICS2 असं केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एरर दाखवेल, नो सच फाईल ऑर डिरेक्टरी. कारण आपण आता कुठे आहोत, तर ICS1 मध्ये आहोत. इथे ICS1 मध्ये, त्यामुळे ICS1 मधला डेटा तो कलेक्ट म्हणजे सर्च करणार आहे. तर ICS2 हे ICS1 मध्ये नाहीये, तर ते कशामध्ये आहे, CS लॅब मध्ये दुसरी डिरेक्टरी आहे. तर त्यामुळे मला काय करावं लागेल, तर ही जी काही वर्किंग डिरेक्टरी आहे ICS1, त्याच्यामधून मी CD डॉट डॉट करून बॅक येणार आहे आणि नंतर CD ICS2 करणार आहे. लक्षात आलं, या टाइप मध्ये. म्हणजे CD ICS1 दिलेलं आहे, तर मी इथं वर्किंग डिरेक्टरी ICS1 मध्ये गेलेली आहे. तर मला काय करावं लागेल, तर CD डॉट डॉट यूज करावे लागेल. आणि CD डॉट डॉट केल्यानंतर माझी प्रिंट वर्किंग डिरेक्टरी कोणती येईल, तर /home/CS लॅब येणार आहे. आणि त्याच्यानंतर मी अगेन CD ICS2 केलं की नंतर मग मी /home/CS लॅब ICS2 ला जाणार आहे. ओके, तर हे खूप क्रिटिकल आहे, की तुम्हाला जर समजलं नाही डिरेक्टली, तर तुम्हाला ज्या फोल्डर मध्ये जायचंय त्याचा पूर्ण पाथ इथे मेन्शन करायचा. तर बघा, /home/CS lab/ICS2. ओके, म्हणजे मी कोणतीही कमांड यूज करता कोणती केली, CD. म्हणजे तुम्हाला जर CD कमांड यूज करून म्हणजे रिव्हर्स येऊन परत तुम्हाला डिरेक्टरी मध्ये एंटर करायचं क्रिटिकल वाटत असेल, तर त्याच्यामध्ये डिरेक्टली CD कमांड यूज करायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट वर्किंग डिरेक्टरी म्हणजे त्याचा कोणता पाथ असेल त्या फाईलचा, तर तो फाईलचा पाथ इथे मेन्शन करायचा आहे. ओके, आणि एंटर केल्यानंतर तुमची वर्किंग डिरेक्टरी चेक करायची आहे कोणती आहे,
See, this print working directory is /home/cslab/ics2. ओके, सो ही वर्किंग डिरेक्टरी आहे. आता मी काय करणार आहे तर हे प्रिंट वर्किंग डिरेक्टरी फाइंड आउट झालेले आहेत. आता याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट काय आहे तर नेक्स्ट कमांड आहे याच्यामध्ये. मी अजून एक कोणती सांगितली याच्यामध्ये rmkdir नंतर rmdir. ओके, rmdir is used for removing a directory. Okay, so rmdir command is used for removing a directory. After that cd command is used for changing the directory. जे डिरेक्टरी चेंज करायच्या असतील तर त्याच्यामध्ये cd कमांड यूज होते. ओके, आता ही cd कमांड चेंज दी डिरेक्टरी म्हणजे बघा, तुम्हाला जर आता हे ग्राफिकली करायचं असेल तर बघा याच्यामध्ये डिरेक्टली तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. तुम्ही माऊसच्या थ्रू लगेच तो जो काही डिरेक्टरी आहे ती डबल क्लिक करून ओपन करू शकता. हा ग्राफिकल युजर इंटरफेस आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबिलिटी आहे की तुम्ही जस्ट माऊस डबल क्लिक केलात किंवा तुम्ही कीबोर्ड थ्रू तुम्ही जर एरो कीजने जर मूव्ह केलं आणि एंटर बटन प्रेस केलं तर त्या पर्टिक्युलर डिरेक्टरी मध्ये तुम्ही एंटर होता. ओके, सो दिस इज अ ग्राफिकल युजर इंटरफेस की तुम्ही इझिली ते यूज करू शकता. पण कमांड लाईन मध्ये काय आहे तर मी आता तुम्हाला जे सांगितलं, मला जरी एका डिरेक्टरी मधून दुसऱ्या डिरेक्टरी मध्ये जायचं असेल तरी सुद्धा मला इथे काय द्यावी लागते, कमांड द्यावी लागते आणि त्यानंतरच मी एका डिरेक्टरी मधून दुसऱ्या डिरेक्टरी मध्ये मूव्ह होऊ शकते. सो दिस इज अ ग्राफिकल युजर कमांड लाईन इंटरफेस. सो तुम्हाला आता व्यवस्थित लक्षात आलं असेल की ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे काय असतो आणि कमांड लाईन इंटरफेस काय असतो. So these are the four commands. After that, the next command is ls. Okay, so ls command is used for listing files and directories. Listing files and directories म्हणजे आपल्या फोल्डर मध्ये असणाऱ्या ज्या काही फाइल्स किंवा डिरेक्टरीज आहेत तर त्या डिरेक्टरीज शो करण्यासाठी किंवा त्यांचं लिस्टिंग शो करण्यासाठी ls कमांड यूज केली जाते. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम युजिंग जस्ट वेट. सो आय एम इन होम डिरेक्टरी. होम डिरेक्टरीवरती मी ls कमांड अप्लाय करते कारण होम डिरेक्टरीमध्ये मल्टिपल फाइल्स आहेत किंवा फोल्डर्स आहेत आणि आता आपण जे काही नवीन डिरेक्टरीज क्रिएट केलेले आहेत तर त्याच्यामध्ये काहीच फाइल्स नाहीयेत किंवा डिरेक्टरीज नाहीयेत. म्हणून मी होम डिरेक्टरीमध्ये डिरेक्टरी चेंज केलेली आहे, माझी प्रिंट वर्किंग डिरेक्टरी. अँड ऑन दॅट आय एम अप्लाइंग दिस कमांड विच इज ls. ओके, सी दिस, only this working directory is here. See this, I am changing this directory to /home/cslab. Okay, and after that I am applying this ls command. So ls command, when I apply this ls on this option, then these folders and directories and another files are लिस्टेड हिअर. म्हणजे त्या फोल्डर मध्ये असणारे जे काही फोल्डर्स असतील, फाइल्स असतील, डिरेक्टरीज असतील तर ते हे एका ऑप्शन मध्ये काय झालेले शो झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला जर डिरेक्टली कमांड प्रॉम्प्ट वरती बघायचं असेल की कोणत्या कोणत्या फाइल्स आहेत, कोणत्या कोणत्या डिरेक्टरीज आहेत तर याच्यामध्ये काय होतात, शो होत असतात. ओके, सो याच्यानंतर बघा अजून एक ls चा एक डिफरंट ऑप्शन्स आहेत की ते ऑप्शन्स याच्यावरती आपण यूज करू शकतो. सी दिस ls-l. मी परत ओपन करते म्हणजे तुम्हाला ते हे होईल, दिसेल. See this ls. After that ls-l. So see this, what are the output? It gives a total 56 and what are the information which is given in this listing?
ओके. तर आता याच्यामध्ये बघा लिस्टिंग काय आहे, तर याच्यामध्ये एखादी फाईल आपण कधी अपडेट केलेली होती किंवा त्याच्यामध्ये ती मॉडिफाय कधी केलेली आहे किंवा जर मॉडिफाय केलेली नसेल तर ती लास्ट टाइम क्रिएट कधी केलेली आहे, तर त्याचं पूर्ण डिटेल इथे येतं. तर फर्स्ट ऑफ ऑल सी दिस डिरेक्टरी. आता या लिस्टिंगमध्ये बघा याच्यामध्ये जी ICS1, ICS2, ICS3, ICS4 या ज्या काही डिरेक्टरीज आता आपण क्रिएट केल्या, तर त्याचं डिस्क्रिप्शन बघा काय आहे याच्यामध्ये तुम्हाला इझिली समजेल. ICS1 टायमिंग इज 10:28 AM, then date is 13, month is Feb, then these are the particular ऑप्शन विच इज युज्ड विथ दॅट पर्टिक्युलर फाईल. याच्यामध्ये हा एक नंबर आहे, मग त्याच्यामध्ये त्याचे आयडी असतात. मग प्रोसेस आयडी असेल किंवा त्याच्यामध्ये दुसरा अनेक डिफरंट आयडीज असतात. सो त्याच्यामध्ये त्याचं एक CS लॅब म्हणजे त्याची डिरेक्टरी कोणती आहे त्याचं नाव असेल इथे, तर CS लॅब मध्ये केलेली आहे. मग त्याच्यामध्ये हे त्याचे काय आहे तर ऑप्शन्स आहेत. आता याच्यामध्ये बघा डी. आता या पूर्ण जे काही ऑप्शन्स लिस्टिंग झालेलं आहे तर त्याच्यामध्ये स्टार्टिंग लेटर काय आहे बघा डी. ओके. सो डी स्टँड्स फॉर डिरेक्टरी. आता त्याच्यामध्ये फाईल जर क्रिएट केली तर तुम्हाला फाईलचं सुद्धा तिथे मेन्शन केलेलं दिसेल की फाईल असेल तर तिथे काय ऑप्शन येतो. तर आता ह्या पूर्ण डिरेक्टरीज आहेत तर त्याच्यामुळे हा जो काही फर्स्ट लेटर आहे तर तो डी आलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे तर RWX, RWX अँड R-X. ओके. तर आता ह्याच्यामध्ये 3 वेळा आहे, 3 टाइम्स, दॅट इज RWX, RWX अँड थर्ड वन इज R-X. आता जर तिथे डॅश असेल तर तिथे कोणतीही परमिशन नाहीये. आता ह्याच्यामध्ये 3 टाइम्स कशाला दिलेला आहे तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे तो युजर्ससाठी, त्याच्यानंतर जो दुसरा आहे तो ग्रुपसाठी आणि थर्ड आहे तो अदर्स. मग युजरला कोणती म्हणजे युजर असेल या सिस्टीमचा तर त्याच्यासाठी रीड राईट एक्स म्हणजे ही डिरेक्टरी तो युजर रीड करू शकतो, राईट करू शकतो आणि एक्झिक्यूट करू शकतो. त्याच्यानंतर ग्रुप्स म्हणजे ही जर डिरेक्टरी कोणत्या ग्रुपमध्ये ऍडेड असेल तर त्या ग्रुपमधले जे काही युजर्स असतील तर ते युजर्स ही डिरेक्टरी रीड करू शकतात, राईट करू शकतात किंवा एक्झिक्यूट करू शकतात. ओके. आणि त्याच्यामध्ये अदर्स म्हणजे युजर किंवा ग्रुपमध्ये नसलेले युजर्स सोडून बाकीच्यांना फक्त रीड आणि एक्झिक्यूटची परमिशन आहे, त्यांना राईट करता येणार नाही. तर या टाइपमध्ये हे पूर्ण त्या डिरेक्टरीचं डिस्क्रिप्शन किंवा त्या डिरेक्टरीमध्ये असणाऱ्या जे काही फाईल्स किंवा डिरेक्टरीज आहेत तर त्यांचं लिस्टिंग इथे केलं जातं. ओके. तर या फॉर्मॅटमध्ये आपण LS या कमांड सोबत आपण हे ऑप्शन यूज करू शकतो. सी दिस LS-A लिस्ट ऑल फाइल्स इन्क्लुडिंग हिडन फाइल्स स्टार्टिंग विथ डॉट. सपोज याच्यामध्ये हिडन फाइल्स आपल्याला शो करायचे असतील तर त्याच्यामध्ये आपण कमांड काय यूज करू शकतो तर LS-A. सो सी दिस ऑल दी हिडन फाइल्स. आता याच्यामध्ये हिडन फाइल्स तुम्हाला दिसत नव्हत्या की हिडन फाइल्स म्हणजेच काय तर त्या सिस्टीम मध्ये यूज होतात पण त्या आपल्याला म्हणजे युजरला दाखवल्या नाही तरी त्याच्यामध्ये काही डिफरन्स होत नाही किंवा त्याच्यामध्ये काही इम्पॅक्ट होत नाही त्या सिस्टीमवरती किंवा त्याच्यामध्ये वर्क करणाऱ्या युजरवरती. सो दॅट आर दी हिडन फाइल्स. सो when you use LS-A then all the hidden files are displayed here. याच्यामध्ये असणाऱ्या हिडन फाइल्स की ज्या युजरला दिसत नाही तर त्या सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होतात. आता सपोज आय यूज LS-AL. सी दिस आय एम युजिंग इट हिअर. LS-AL म्हणजे -A याच्यामध्ये घेतलेला आहे पहिले. LS-A मीन्स हिडन फाइल्स आणि त्याच्यावरती अगेन मी कोणता ऑप्शन यूज केलेला आहे तर L म्हणजे हिडन फाइल्स आहेत तर त्यांचं सुद्धा मला डिटेल्ड लिस्टिंग बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा हे डिस्क्रिप्शन इथे येतं. तर आता याच्यामध्ये बघा इथे काय आहे तर डॅश दिलेला आहे. डीच्या ऐवजी इथे डॅश आहे म्हणजे या डिरेक्टरीज नाही आहेत असं त्याच्यामध्ये कन्सिडर होतं. लक्षात आलं. म्हणजे डी असेल तर ती फाईल डिरेक्टरी आहे आणि त्याच्यामध्ये डॅश असेल तर ते डिरेक्टरी नाहीये. सो दिस इज वन ऑफ दी ऑप्शन विच इज युज्ड विथ LS कमांड दॅट इज LS-A. Okay, then the another one which is LS-D, then LS-F, then LS-I. See this LS-I. आता याच्यामध्ये बघा LS-I
म्हणजे आयनोड नंबर असतो. म्हणजे जेव्हा एखादी डिरेक्टरी किंवा फाईल सिस्टीममध्ये क्रिएट केली जाते तर त्याला एक आयनोड नंबर अलोकेट करून दिला जातो. जसं तुम्हाला रोल नंबर अलोकेटेड असतात तर सिस्टीममध्ये यांना आयनोड नंबर अलोकेट असतात आणि हे आयनोड नंबर इथे शो होतात. आता तुम्हाला जो काही फाईल सिस्टीमचा पार्ट आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे डिटेलमध्ये शिकायचं की हे कसं डिटेलमध्ये दिलेलं जातं किंवा हे काय काय ऑप्शन्स आहेत. तर त्याच्यामध्ये हा एक ऑप्शन आहे आयनोड नंबर. सो बाय युजिंग ls-i वी फाइंड दी आयनोड नंबर्स. त्याच्यामध्ये आयनोड नंबर्स आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. ओके. Then another one is ls-lla. Then the most important, which is in reverse order, list in reverse order. Suppose I want to find out a list in reverse order. ओके, मला काय करायचं आहे तर रिव्हर्स ऑर्डर मध्ये लिहायचं आहे. ओके, सो आय एम युजिंग ls-r. सी दिस. मी जर याच्यामध्ये ls केलं तर याच्यामध्ये बघा ऑर्डर काय असेल, फ्रॉम A to Z, DDIPT. सी दिस. या लाईन मध्ये बघा A to Z, दॅट मीन्स A to Z या टाइप मध्ये काय झालेलं आहे, प्रिंट झालेलं आहे. बघा डेस्कटॉप डॉक्युमेंट्स, देन डाउनलोड्स, F फर्स्ट डॅश DIR and IMM, then PP and TV. So this is in ascending order and ls-r means descending order. इथे बघू शकता तुम्ही रिव्हर्स ऑर्डर मध्ये प्रिंट झालेले आहेत डिरेक्टरीज बाय युजिंग ls-r. देन ls-R, which is give in recursive स्ट्रक्चर. याच्यामध्ये रिकर्सिव्ह स्ट्रक्चर थ्रू याच्यामध्ये प्रिंट झालेलं आहे. सो पहिल्यांदा इथे तुम्हाला पूर्ण डिरेक्टरीज कोणत्या आहेत ते मेन्शन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इन डिटेल म्हणजे वन लाईन मध्ये हे डिरेक्टरीज प्रिंट झालेले आहेत. सो विच इज युज्ड फॉर लिस्ट रिकर्सिव्हली डिरेक्टरी ट्री. डिरेक्टरी ट्री स्ट्रक्चर मध्ये हे प्रिंट झालेले आहे, याचं जे काही आउटपुट आहे ते. Then next one is ls-s, which is used for file size, capital S for by file size again, that means in sorting order. Then ls-t means sort by time and date, and ls-x means sort by extension name. So first of all I'm using ls-s. See this file size, ls-capital S, then ls-t, and ls-x. So it prints only the name of the directories here. So या टाइप मध्ये आपण ls म्हणजे लिस्टिंग वरती सुद्धा आपल्याला ज्या टाइप मध्ये हवंय तर त्या टाइप मध्ये आपण काय करू शकतो, हे लिस्टिंग करू शकतो. सो दिस इज वन ऑफ द कमांड. सो I have a next lecture, so that's why we stop this lecture here.